तो योग जोडून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ सई. डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच हर ऑन स्क्रीन. म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीनवर बघणं. सो तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं, पण तिच्याबरोबर काम करायचं होतं कारण गॅप खूप गेली होती. पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं आणि ईशा बरोबर. म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाचा अभिनय करतो, पण एक लंडनवरनं शिकून आली. अरे सिरियसली बोलतो, तुम्ही हसता. म्हणजे वर्कशॉप उलट झालं. उलट वर्कशॉप. ती मला सतत सांगायची की असा पॉज घे, इथून चालत जा, आणि मी ते सगळं फॉलो केलंय ब्लाइंडली. मग त्याच्यात जर का खटकलं तर गोस्वामी यायचा आणि मग मला सांगायचं. नाही, जोक सपाट. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध, स्वच्छ, निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे. आणि मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो. त्या विनोदाचा भाग असणं हे माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे. त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय, त्यामुळे मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो. हा स्किटचा फॉर्मॅट तो स्किटमध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही, तो फिल्ममध्ये करूच शकत नाही. तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर जेव्हा चित्रपट डिरेक्ट करेल तेव्हा तो काय, ते मला शिकायचं होतं. हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं. म्हणून मला खूप काही शिकता आलं त्याच्याकडनं की काय पद्धतीने सिनेमा सेटवर मॅनेज करायचा असतो. डिरेक्ट करणं तर आलंच, पण सिनेमा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे. आणि त्याच्यात जर का मोठेसारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं, कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून.